Okay, so what we are going to do today is we are starting our Civil Procedure Code 1908, and as I've told you that if your civil rights has been violated by anybody, for the enforcement of the civil right, you have to file the civil suit in the civil code, and the procedure which is to be followed by the civil code for the enforcement of your civil right is to be found in the CPC 1908. Again, as I already told you that the CPC is divided into the two parts. Part 1 is the sections, total 158 sections are there, and the part 2 is detailed procedure. Okay, and for that various order and rule has been framed. So in all, in the second part of the CPC there is a schedule, and the schedule is included of the 51 orders and the rule and sub rules under that particular order. Okay, so as per your syllabus, whatever points has been put out into the CPC, we are going to start it, and out of that very first point we are going to start today is the concept of the order, decree and judgment. Okay, many people don't understand the difference between this particular three concepts, but there has been a lot of point of differences between these three concepts: order, decree and judgment. Okay, so we are starting your CPC with the three concepts: define order and state the difference between order and judgment, define decree and state the difference between decree and judgment, or all the three concepts may be asked in the one question. Okay, so I'm sharing the screen with you, and we are starting your first question. Order, decree and judgment is the first question we are starting here. Okay, see now, section 2 of the CPC defines important terms. Section 2 च्या सब क्लॉजेस मध्ये हे टर्म्स काय केलेले आहेत सांगा तर डिफाइन केलेले आहेत. डिक्री, ऑर्डर आणि जजमेंट. त्यातला सेक्शन 2 सब क्लॉज 2 जो आहे तो कशाला डिफाइन करतोय सांगा तर डिक्रीला सेक्शन 2 सब क्लॉज 2 काय करतोय तर डिफाइन करतो. मग आता व्हॉट इज मीन बाय दिस पर्टिक्युलर वर्ड डिक्री बघा. डिक्री मीन्स फॉर्मल एक्सप्रेशन. म्हणजे प्रॉपर जो काही निकाल झालेला आहे त्या निकालाचं काय केलेलं आहे तर कोर्टानं फॉर्मल एक्सप्रेशन केलेलं आहे, फॉर्मली एक्सप्रेस केलेला निकाल. काय फॉर्मली एक्सप्रेस केलेलं सांगा तर ऑफ ऍडज्युडिकेशन. ऍडज्युडिकेशन म्हणजे जो काही न्याय निकाल, ऍडज्युडिकेट करणं म्हणजे निर्णय देणं. फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ऍडज्युडिकेशन, आणि ज्यातून पार्टीचे राईट्स, ड्युटीज जे काय असतील ते आता फॉर्मली डिसाइड झाले, म्हणजे त्याच्यामध्ये पेंडिंग काय शिल्लक राहिलेलं नाहीये, मॅटर एंड झालेला आहे. विच कन्क्लुसिव्हली डिटरमाइन द राईट्स ऑफ द पार्टीज. त्या फॉर्मल झालेल्या निकालातून पार्टीचे राईट्स अँड ड्युटीज काय झाले सांगा तर कन्क्लुसिव्हली डिटरमाइन झालेले आहेत. आणि आता ही डिग्री दोन प्रकारची असू शकते. देयर मे बी अ प्रिलिमिनरी डिग्री आणि देयर मे बी अ फायनल डिग्री. सो डिग्री म्हणजे काय बघा तर कोर्टानं दिलेलं एक फॉर्मल एक्सप्रेशन. कशाचं फॉर्मल एक्सप्रेशन तर त्यांनी दिलेल्या निर्णयाचं ऑफ द ऍडज्युडिकेशन, ज्यामुळे त्या पार्टीचे राईट्स फॉर्मली काय होतात सांगा तर डिटरमाइन होतात, कन्क्लुसिव्हली डिटरमाइन होतात, पेंडिंग काय शिल्लक राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि डिग्री काय असेल सांगा तर प्रिलिमिनरी किंवा फायनल डिग्री असेल. ओके, what we'll do is that first of all this question will take some time. First of all we'll try to understand all the three concepts individually, and then when we will make a difference between, you can better understand this concept of the decree, judgment आणि order. बघा आता, सो फर्स्ट बघा सेक्शन आपल्याला मिळालेला समजा डिफरन्स बिटवीनचा पहिला पॉइंट की जे डिग्री आहे ते कशामध्ये डिफाईन केलेलं आहे सांगा तर सेक्शन 2 सब क्लॉज 2 मध्ये डिफाईन केलेलं आहे. आता बघा सेक्शन 2 सब क्लॉज 9 मध्ये जजमेंट हा शब्द डिफाईन केलाय. नो व्हॉट इज द जजमेंट बघा. डिग्रीच्या ग्राउंड वरती एक एलॉबरेट दिलेलं स्टेटमेंट म्हणजे जजमेंट आहे. बघा सीपीसी सेक्शन किती 2 सब क्लॉज 9 काय डिफाईन करते सांगा तर जजमेंट हा वर्ड डिफाईन करते, विच मीन्स द स्टेटमेंट गिवन बाय द जज. सी हियर काय सांगा तर जजमेंट ही स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट कोण दिलेलं सांगा तर इट इज अ स्टेटमेंट गिवन बाय द जज आहे. कशाचं स्टेटमेंट ऑफ द ग्राउंड्स, आणि कशाचे ग्राउंड सांगा तर डिग्री किंवा ऑर्डर. डिग्री किंवा ऑर्डर आम्ही का दिली, ती डिग्री किंवा ऑर्डर आम्ही तशी का दिली
ह्याचं जे डिटेल दिलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट म्हणजे काय असतं सांगा तर जजमेंट असते. हा ऍक्च्युली जजमेंट मध्ये शॉर्ट मध्ये प्लेंटिफची केस असते, शॉर्ट मध्ये डिफेंडंटची केस असते. हा नंतर मग जजच्या समोर काय काय पॉइंट्स ऑफ डिटर्मिनेशन आलेले असतील. हा ते पॉइंट्स ऑफ डिटर्मिनेशन असतात. मग त्याचं जजनं ना ऍफर्मेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे हा येस जसे फॉर एक्झाम्पल आपण परवाचे एक्झाम्पल घेत होतो की बी ने ए कडनं पैसे घेतलेले आहेत. मग रिअली बी हॅज टेकन अ मनी फ्रॉम ए, येस. हाऊ मच मनी टेकन, व्हॉट एव्हर. हा म्हणजे पॉइंट फॉर डिटर्मिनेशन आणि त्याचा आन्सर आणि मग शेवटी दिलेलं जजमेंट. त्यामुळे डिग्री किंवा ऑर्डर मध्ये जे काय निर्णय दिलेला आहे हा तर त्याचा प्रॉपर स्टेटमेंट कशामध्ये असते सांगा तर जजमेंट मध्ये असते. हा सो सेक्शन वाईज बघा, सेक्शन पण आपल्याला विसरायचं नाहीये. ऑब्जेक्टिव्ह पेपर असतं तर सेक्शन खूप महत्वाचे असते. सेक्शन 2 टू डिफाईन डिग्री. नाव सेक्शन 2(9) काय डिफाईन करते सांगा तर जजमेंट. व्हॉट इज मीन बाय द जजमेंट? Judgment means a statement given by the judge of the ground of the decree or a order. Okay. आणि आता ऑर्डर शब्द कशामध्ये सांगा तर सेक्शन 2 सब क्लॉज 14 मध्ये. हा एका जजमेंट मध्ये किंवा एक सूट ज्या वेळेला कोर्टात चालते की नाही त्यावेळेला अनेक ऑर्डर होतात. जजमेंट हे एकदाच होणार. हा डिग्री पण शक्यतो एकदाच होणार. फार फार तर डिग्री दोन प्रकारची असेल, एक प्रिलिमिनरी डिग्री किंवा फायनल डिग्री. हा जजमेंट मात्र एकदाच होत असते शेवटी. ओके. पण आहे ना ऑर्डर किती पण असतील. मग आता तुम्ही विचाराल की हा काय प्रकार आहे की ऑर्डर किती पण असतील. आता ना समजा फॉर एक्झाम्पल मी ऍडजर्नमेंट मागितलेल्या. ऍडजर्नमेंट म्हणजे परवा सांगितलेलं लक्षात आहे तुम्हाला की बाबा माझे वकील आजारी आहेत आणि त्यामुळे मला पुढची तारीख मिळावी. मग कोर्टाने ऍडजर्नमेंट ग्रँट केलं काय तर मग ऍडजर्नमेंटची ऑर्डर झाली. लक्षात आलं. मला एक साक्षीदार तपासायचा आहे म्हणून मी कोर्टाला ऍप्लिकेशन टाकलेलं की साक्षीदार तपासायचा आहे. तर कोर्टानं मला ते ग्रँट केलं की हा साक्षीदार तुम्ही तपासा. म्हणजे परत विटनेसच्या एक्झामिनेशनची काय झाली म्हणायचं ऑर्डर झाली. म्हणजे कुठलाही मुद्दा आपण कोर्टात ठेवलेला असेल मधल्या मला टेम्पररी इंजंक्शन पाहिजे म्हणून मी टेम्पररी इंजंक्शन साठी ऍप्लिकेशन केलेलं. टेम्पररी इंजंक्शन ग्रँट झालं म्हणजे मग टेम्पररी इंजंक्शनची ऑर्डर झाली. म्हणजे एक सूट ज्या वेळेला चालतं की नाही त्यावेळेला कितीतरी ऑर्डर होऊ शकतात. ओके. त्यामुळे ऑर्डर म्हणजे कुठलाही क्वेश्चन जो अराईज झालेला असेल ना तर त्याच्यावरती कोर्टानं दिलेलं आपलं जे काही जनरल डिसिजन असेल ते डिसिजन म्हणजे काय सांगा तर ऑर्डर कन्सिडर केले. सेक्शन 2 सब क्लॉज 14 ऑफ द सीपीसी डिफाइन्स द टर्म ऑर्डर सिम्पली मीन्स हिअर वी कम फॉर्मल एक्सप्रेशन परत डिग्री सारखंच ऑफ द ऑर्डर ऑफ द सिव्हिल कोर्ट. सिव्हिल कोर्टानं काय सांगितलेलं सांगा तर आपली जी काय त्या पॉइंट वरती असलेली ऑर्डर आहे त्याचं केलेलं फॉर्मल एक्सप्रेशन म्हणजे ऑर्डर आहे अर्थात विच इज नॉट डिग्री. हा कारण डिग्री ती एकच असते. केसचा निकाल झाल्यानंतर एक तर प्रिलिमिनरी डिग्री असेल किंवा फायनल डिग्री तिथं असेल तिथं. ओके. सो बघा आपल्याला साधारण छोटस मटेरियल काय मिळालं सांगा तर सेक्शन 2(2) मध्ये आपल्याला काय डिफाईन केलेलं आहे डिग्री. 2(9) मध्ये काय डिफाईन केलेलं आपल्याला जजमेंट आणि 2(14) मध्ये काय डिफाईन केलेलं सांगा तर 2(14) मध्ये डिफाईन केलेलं आपल्याला ऑर्डर. ओके. सो सिंगल आलं ह्यातलं तर आउट ऑफ दिस म्हणायचं आणि सिंगल फक्त डिग्री असेल तर डिग्रीचं उत्तर, फक्त जजमेंटवर क्वेश्चन असेल तर फक्त जजमेंटचा क्वेश्चन आणि ऑर्डर असेल तर फक्त ऑर्डर किंवा तिन्ही असेल तर मग ऑल द थ्री विथ द डिफरन्स बिटवीन कॅन बी डिस्कस्ड ॲज अंडर. सिंगल पण येऊ शकतं शॉर्ट नोटला, फक्त डिग्री शॉर्ट नोट असेल, फक्त जजमेंट शॉर्ट नोट असेल किंवा फक्त ऑर्डर पण शॉर्ट नोटला येऊ शकते पेपरला. हा ओके. सो आपला रोमन 2 काय पडेल सांगा तर provisions of decree under CPC 1908 into bracket section 2 subclause 2. हा बघा शिकवतानाच एक बुक घेऊन बसा. जेवढं पॉसिबल होईल तेवढं सिनॉप्सिस पण तुम्ही काढू शकता. प्रॉपर थोडंसं प्लेस टेबल अँड ऑल दॅट असं मॅनेज करून बसत असला तर एक नोटबुक घेऊन बसा म्हणजे तुमचं काम इझी होईल. You can start writing down your synopsis simultaneously while I'm teaching you. Okay. So Roman 1 introduction in Roman 2 decree provisions of decree under CPC 1908 into bracket section 2 subclause 2. That point number 1 A काय करायचं सांगा आपल्याला तर meaning. Let's see बघा. हा section 2 subclause 2 defines the term degree. काय डेफिनेशन दिले बघा आपण इंट्रोडक्शन मध्ये पण टाकलेलंच आहे. हा डिग्री मीन्स द फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द ऍडज्युडिकेशन. टप्प्यामध्ये लक्षात ठेवायचं. हा डिग्री म्हणजे काय सांगा कोर्टाने डिक्लेअर केलेला फॉर्मली डिक्लेअर केलेला आपला जो काही निर्णय असेल तो आपला जो काही निकाल असेल तो ऍडज्युडिकेशन. डिग्री मीन्स फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द ऍडज्युडिकेशन. हा
which so far as regard the court expressing it conclusively determine the rights of the parties. ज्याच्यातून कोर्टाने पार्टीचे राईट्स आता काय केलेले सांगा तर कन्क्लुसिव्हली डिटरमाइन केलेले विथ रिगार्ड टू द ऑल ऑर एनी ऑफ द मॅटर इन अ कॉन्ट्रोवर्सी. काय कन्क्लुसिव्हली डिटरमाइन केले सांगा तर मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी बघा इन अ सूट अँड मे बी आयदर प्रिलिमिनरी ऑर फायनल. परत एकदा बघा पहिला टप्पा डिक्री मीन्स फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द एडज्युडिकेशन. जो काय आपला निकाल आहे त्या निकालाचं कोर्टाने काय दिले सांगा फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द एडज्युडिकेशन. जे त्या कोर्टानं कन्क्लुसिव्हली डिटरमाइन केलेले पार्टीचे राईट्स विच सो फार एज रिगार्ड द कोर्ट एक्सप्रेसिंग इट कन्क्लुसिव्हली डिटरमाइन द राईट्स ऑफ द पार्टीज. ज्याच्यामध्ये पार्टीचे राईट्स काय केलेले आहेत सांगा तर कन्क्लुसिव्हली डिटरमाइन केलेले आहेत. कशाच्या बाबतीत सांगा तर मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी ज्यावर वाद आहे त्या मुद्द्यावर विथ रिगार्ड टू द ऑल ऑर एनी ऑफ द मॅटर इन द कॉन्ट्रोवर्सी. इन अ सूट आणखीन एक खूप महत्वाचा मुद्दा बघा जर सूट दाखल केलेलं असेल की नाही सूट तरच डिक्री असते काय. जर परवा मला एक दिवस इफ यू रिमेंबर प्रशाली आस्क्ड की पिटिशन म्हणजे काय असतं. समजा एखादं डिवोर्स पिटिशन दाखल केलेलं असेल तर ना तिथे काय होतं सांगा तर जजमेंट येत असते. SUIT सूट ज्यावेळेला दाखल करतात की नाही त्यावेळेलाच काय होते सांगा तर त्यावेळेलाच डिक्री असते तिथं. अदरवाईज मग बाकी मॅटर मध्ये काय असतं सांगा तर जजमेंट असते. त्यामुळे इन द सूट अँड डिग्री कशी असू शकते सांगा प्रिलिमिनरी किंवा फायनल डिग्री असू शकते. बघा लर्न झाले की डेफिनेशन डिग्री म्हणजे फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द एडज्युडिकेशन विच सो फार एज द कोर्ट एक्सप्रेसिंग इट कन्क्लुसिव्हली डिटरमाइन द राईट्स ऑफ द पार्टी. पार्टीचे राईट्स काय केलेले आहेत तर कन्क्लुसिव्हली डिटरमाइन केलेले कशाबाबत बघा विथ रिगार्ड टू द ऑल ऑर एनी ऑफ द मॅटर इन अ कॉन्ट्रोवर्सी इन अ सूट. आणि डिग्री कशी असू शकते सांगा तर प्रिलिमिनरी किंवा फायनल डिग्री असू शकते तिथं. ओके डिग्री मे बी प्रिलिमिनरी और डिग्री मे बी फायनल. ओके आता बघा पुढे काय केलेलं आहे बट इट शॅल नॉट इन्क्लूड. आता एक मिनिट इथे राहिलेलं सॉरी it shall be deemed to include the rejection of the plaint and the determination of any question under section 144. समजा तुम्ही प्लेंट दाखल केली काय आणि तुमची प्लेंट काय केली सांगा तर रिजेक्ट झाली तर प्लेंट रिजेक्ट झाली तर डिग्री आहे काय तर प्लेंट रिजेक्ट झाली म्हणजे शेवटी तुमचा एक पॉइंट डिटरमाइन झालाय ना तिथं. त्यामुळे डिग्री मध्ये प्लेंट रिजेक्ट होणं इन्क्लुडेड आहे काय तर येस. आणि डिग्री मध्ये काय इन्क्लूड नाही बघा तिथं आता but it shall not include adjudication from which appeal lies as an appeal from the order. ज्या मॅटर मध्ये अपील लाय होते adjudication from which appeal lies ती काय नाही सांगत तर डिग्री नाही आहे तिथं. किंवा एनी ऑर्डर ऑफ द डिसमिसल फॉर डिफॉल्ट म्हणजे वन ऑफ द पार्टी आली नाही म्हणून ऑर्डर डिसमिस केलेली ऑर्डर ऑफ डिसमिसल फॉर डिफॉल्ट ते डिग्री मध्ये काय नाही सांगा तर इन्क्लुडेड नाहीये. मग डिग्री काय आहे डिग्री मध्ये काय इन्क्लूड आहे आणि डिग्री मध्ये काय इन्क्लूड नाहीये अशा तीन पार्ट मध्ये डिग्रीची डेफिनेशन काय होते तर कव्हर अप होते तिथं. बी पॉइंट बघा इसेन्शियल एलिमेंट्स. डिग्री बनण्यासाठी आता काय काय पाहिजे बघा काहीतरी निर्णय काहीतरी निकाल एडज्युडिकेशन पाहिजे राईट नंबर 1. त्या एडज्युडिकेशन कंपल्सरी कशात झालेलं असायला म्हणजे सांगा सूट मी तुम्हाला सांगितलेलं आहे SUIT त्या सूट मध्ये पार्टीचे राईट्स काय झालेले असायला पाहिजे तर डिटरमाइन झालेले असायला पाहिजे. देन थर्ड पॉइंट काय पाहिजे सांगा तिथं तर द राईट्स मस्ट हॅव बीन डिटरमाइन आणि ते डिटर्मिनेशन कसं पाहिजे सांगा फायनल कन्क्लुसिव्ह पाहिजे. मग हेच 4 पॉइंट आपल्याला काय करायचं तर आपल्याला इन डिटेल डिस्कस करायचं इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ द डिग्री मध्ये. नाव बघा व्हेरी फर्स्ट पॉइंट इसेन्शियल एलिमेंट ऑफ डिग्री मध्ये काय पाहिजे सांगा तर निर्णय निकाल म्हणजेच काय पाहिजे आपल्याला तर एडज्युडिकेशन. फॉर अ डिसिजन ऑफ द कोर्ट टू बी अ डिग्री देयर मस्ट बी एन एडज्युडिकेशन. एडज्युडिकेशन म्हणजेच काय सांगा तर कोर्टाचा निकाल ज्युडिशियल डिटर्मिनेशन ऑफ द मॅटर इन डिस्प्यूट. ज्या काय त्या डिस्प्यूट मधला मॅटर आहे त्या मॅटरचा कोर्टाने दिलेला निकाल ज्युडिशियल डिटर्मिनेशन आहे. बघा परत एकदा जर ते ज्युडिशियल डिटर्मिनेशन नसेल तर ती डिग्री असणार नाही लक्षात घ्या. पण मदन नाईक वर्सेस हंसू बाला देवी अशी केस रेफर करून हे वाक्य सांगणार आहे.
म्हणजे तुम्ही परीक्षेत कसं लिहाल बघा, इन द केस ऑफ मदन नाईक वर्सेस हंसुवाला देवी, इट वॉज हेल्ड इफ देर इज नो ज्युडिशियल डिटर्मिनेशन ऑफ द मॅटर इन डिस्प्यूट, ज्युडिशियल डिटर्मिनेशन नाही झालं तर इट इज नॉट अ डिक्री. हा, त्यामुळे बघा परत एकदा काय आलेलं आहे तिथं, नंबर 1 ऍडज्युडिकेशन पाहिजे. ऍडज्युडिकेशन म्हणजे ज्युडिशियल डिटर्मिनेशन पाहिजे. ज्युडिशियल डिटर्मिनेशन असेल तरच ती काय असेल सांगा तर डिक्री असेल. हा, आता ते ज्युडिशियल डिटर्मिनेशन कशात पाहिजे सांगा आपल्याला, सूट मध्ये पाहिजे. तुम्हाला सांगितलं सूट दाखल केलेली असेल. सूट कधी दाखल करतात सांगा, प्लेंट दाखल करतो. म्हणजेच काय दाखल करतो सांगा तर सूट दाखल करतो. त्यामुळे सेकंड इसेन्शियल एलिमेंट ऑफ डिग्री काय सांगा तर सूट. हा, द एक्सप्रेशन सूट इज नॉट डिफाईन इन द सीपीसी. सूट शब्दाचा अर्थ सीपीसी मध्ये डिफाईन केलेले नाही, पण हंसराज गुप्ता वर्सेस ऑफिशियल लिक्विडेटरच्या केसमध्ये प्रिव्ही काउन्सिल कोणा माहिती तुम्हाला, ज्यावेळेला इंडियाला इंडिपेंडन्स मिळालेलं नव्हतं त्यावेळेला ब्रिटिशर इंडियावरती रूल करत होते आणि त्यावेळेला आपल्याकडे ब्रिटिशर्सचा हायेस्ट कोर्ट ऑफ अपील, आपल्याकडे पण हायेस्ट कोर्ट ऑफ अपील होता म्हणजे प्रिव्ही काउन्सिल. तर प्रिव्ही काउन्सिल मध्ये आज पण इंग्लंड मध्ये हायेस्ट कोर्ट ऑफ अपील म्हणजे कोणी सांगा तर प्रिव्ही काउन्सिल. हा, प्रिव्ही काउन्सिलला सूट शब्द कसा डिफाईन केलाय बघा, तर वर्ड सूट ऑर्डिनरी मीन्स सिव्हिल प्रोसिडिंग. सूट म्हणजे काय सांगा, सिव्हिल प्रोसिडिंग. हा, जी कशाने दाखल केलेली असते, प्लेंटना, इन्स्टिट्यूटेड बाय द प्रेझेंटेशन ऑफ द प्लेंट. हा, म्हणजे एव्हरी सूट इज इन्स्टिट्यूटेड बाय द प्रेझेंटेशन ऑफ प्लेंट. प्लेंटिफनं प्लेंट दाखल करून कोर्टात सिव्हिल मॅटर फाईल केला किंवा त्याला काय म्हणतो सांगा आपण तर सूट दाखल केली. आणि डिग्री ही फक्त कशात असू शकते सांगा तर सूट मध्ये फक्त डिग्री असू शकते. अपील दाखल केलं, अपील मध्ये डिग्री येत नाही. हा, पिटिशन दाखल केलं तिथे डिग्री येत नाही, तिथे जजमेंट येते. त्यामुळे ज्या वेळेला प्लेंट दाखल करतो की नाही त्यावेळेस फक्त काय येऊ शकतं सांगा तर सूट येऊ शकते. ओके, सो डिग्रीसाठी काय पाहिजे सांगा, नंबर 1 ऍडज्युडिकेशन, नंबर 2 काय पाहिजे, व्हॉट इज रिक्वायर्ड, ऍडज्युडिकेशन इज रिक्वायर्ड इन द सूट. अँड नाउ व्हॉट इज द थर्ड पॉइंट रिक्वायर्ड इज दॅट द ऍडज्युडिकेशन पार्टीचे राईट्स अँड कॉन्ट्रोवर्सीज काय व्हायला पाहिजे तर डिटरमाइन व्हायला पाहिजे तिथं. ओके, त्यामुळे पुढचा पॉइंट बघा, rights of the parties in the controversy. The adjudication must be determined the rights of the parties with regard to all on any of the matter in the controversy. हा, now the word right म्हणजे काय सांगायचं तर substantive right of the parties. हा, फक्त procedural right include नाहीये तिथं. Thus rights of the parties intersect relate to the status. Rights कशाच्या बाबतीत असतील सांगा, त्यांचं status, limitation, jurisdiction, frame of the suit etc. हा, are the rights of parties. The right in a matter of the procedure are not included. समजून घ्या, इथे राईट्स म्हणजे त्यानं माझे पैसे घेतलेले की नव्हते, त्यानं माझं कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेलं आहे की नाही, त्या प्रॉपर्टीवरती माझा अधिकार आहे किंवा नाही. इथे राईट्स म्हणजे प्रोसिजरल राईट्स नाही, तर इथे राईट्स म्हणजे कुठले राईट्स घेतलेले सांगा तर इथे राईट्स म्हणजे सबस्टॅन्टिव्ह राईट्स काय केलेले तर घेतलेले आहेत तिथं. हा, बघा, द टर्म पार्टीज, कुणाचे राईट्स पाहिजेत सांगा, राईट्स ऑफ द पार्टीज इन कॉन्ट्रोवर्सी. त्यामुळे आपल्याला कुठली टर्म पुढची घ्यायची सांगा तर पार्टीज ही टर्म आपल्याला घ्यायची. हा, द टर्म पार्टीज मीन्स पार्टीज टू द सूट. मग पार्टीज टू सूट कोण असेल साहजिक आहे ना, प्लेंटिफ आणि कोण असेल सांगा तर डिपेंडेंट. Thus, an order on the application by third party was a stranger to the suit is not decree. बघा, त्या पर्टिक्युलर मॅटर मध्ये कुणी स्ट्रेंजरला एखादी ऑर्डर कोर्टाने केलेली असेल तर ती डिक्री होत नाही. हा, आणि राईट कशातले डिटरमाइन व्हायला पाहिजे सांगा तर मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे ज्या बाबतीत भांडण आहे. प्लेंटिफ म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट केला, डिपेंडेंट म्हणतो कॉन्ट्रॅक्ट नाही केला. मग मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी काय सांगा तर कॉन्ट्रॅक्ट हा मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी आहे. त्यामुळे काय डिसाइड होतं, राईट्स कशावरचे राईट्स सांगा तर मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी. हा, सो एक्सप्रेशन मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी रेफर टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट. सब्जेक्ट मॅटर काय सांगा तर हा कॉन्ट्रॅक्ट झाला किंवा नाही झाला, विथ रेफरन्स टू विच सम रिलीफ म्हणजे रेमेडी इज अ सॉर्ट. बघा परत एकदा, डिग्रीसाठी काय पाहिजे आपल्याला, डिग्रीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे ऍडज्युडिकेशन. हा, नंतर ऍडज्युडिकेशन कशात व्हायला पाहिजे आपल्याला सांगा, सूट मध्ये. हा, सूट मध्ये ऍडज्युडिकेशन कशाचं व्हायला पाहिजे सांगा, राईट्स ऑफ द पार्टीज इन कॉन्ट्रोवर्सी. हा, मग आपण ते तिन्ही शब्द खाली परत एक्सप्लेन केले, समजून घ्या. राईट्स म्हणजे सबस्टॅन्टिव्ह राईट्स पाहिजे, पार्टीज म्हणजे प्लेंटिफ डिफेंडंट, आणि मॅटर इन कॉन्ट्रोवर्सी म्हणजे त्या भांडणाचं कारण, सब्जेक्ट मॅटर ऑफ द सूट त्याच्यामध्ये काय झालं तर इन्क्लूड झालेलं आहे तिथं. हा, देन बघा फर्दर
लास्ट पॉइंट काय पाहिजे सांगा, राईट्स अँड ड्युटीज कसे डिटरमाइन झालेले आहेत पार्टीचे, तर फायनली कन्क्लुझिव्हली. आता त्याच्यामध्ये काही वाद शिल्लक राहिलेला नाहीये. त्यामध्ये डिटर्मिनेशन होतं ना ऍडज्युडिकेशन, त्या ऍडज्युडिकेशन कसं पाहिजे सांगा, तर कन्क्लुझिव्ह असायला पाहिजे तिथं आपल्याला. हा सच डिटर्मिनेशन मस्ट बी ऑफ द कन्क्लुझिव्ह नेचर. कसं पाहिजे ते डिटर्मिनेशन सांगा, कन्क्लुझिव्ह नेचरचं पाहिजे तिथं. In other words, the determination must be final and conclusive as regard the court passes it. ओके बघा, सच डिटर्मिनेशन कसं पाहिजे सांगा आपल्याला, कन्क्लुझिव्ह नेचरचं पाहिजे. हा इन अदर वर्ड द डिटर्मिनेशन मस्ट बी फायनल आणि कन्क्लुझिव्ह ऍज रिगार्डिंग द कोर्ट पासेस. हा म्हणजे ना फक्त इंटरलोकेटरी ऑर्डर दिली आहे, ऍडजमेंटची ऑर्डर दिली तर ती डिग्री होत नाही. हा दस अन इंटरलोकेटरी ऑर्डर which does not decide the rights of the parties finally is not a degree. हा म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍडजमेंट ग्रँट केलं किंवा ऍडजमेंट रिफ्यूज केलं, ऍडजमेंट लक्षात आहे ना, पुढची जी तारीख पडते त्याला आपण म्हणतो ऍडजमेंट. तर ते ऍडजमेंट ग्रँट केलं किंवा ऍडजमेंट रिफ्यूज केलं तर ते डिग्री होत नाही. ती फक्त काय होईल सांगतात, ती फक्त ऑर्डर म्हणून कन्सिडर केली जाते तिथं. चारही पॉइंट लक्षात आले का बघा तुम्हाला. हा नंबर 1 डिटर्मिनेशन पाहिजे, ऍडज्युडिकेशन पाहिजे, ऍडज्युडिकेशन सूट मध्ये पाहिजे, ऍडज्युडिकेशन हा कशाचं पाहिजे सांगा, तर राईट्स ऑफ द पार्टीज इन कॉन्ट्रावर्सी असायला पाहिजे. हा ऍडज्युडिकेशन कसं असायला पाहिजे सांगा, तर कन्क्लुझिव्ह डिटर्मिनेशन असायला पाहिजे. आणि डिग्री कोड फॉर्मली एक्सप्रेस करतं, म्हणजे प्रॉपर असं फॉर्मली काय करतं तर एक्सप्रेस करतंय. पण तो 5वा पॉइंट डील करायचा आधी आपण एक केस रेफर केली का तिथं परत. हा त्या केसचं नाव बघा खाली काय आहे, तर सुखदेव गोविंद हरी. हा सुखदेव वर्सेस गोविंद हरीची केस आपण रेफर केली. सुखदेव वर्सेस गोविंद हरीची केस आपण रेफर केली. आणि त्यात काय घ्यायचं आपल्याला बघा तिथं, तर the crucial point which required to be decided in such a cases whether the decision is a final and conclusive. हा in essence and substance. जर ते डिसिजन फायनल असेल, ते डिसिजन कन्क्लुझिव्ह असेल तरच ती डिग्री आहे, नाही तर मग ती डिग्री नाहीये. म्हणजे परत तोच मुद्दा आला की डिसिजन हे कसं पाहिजे आपल्याला, फायनल आणि कन्क्लुझिव्ह पाहिजे. आणि डिग्री कोड कसं एक्सप्रेस करते सांगा, तर फॉर्मली एक्सप्रेस करते. हा सो देयर मस्ट बी अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ द ऍडज्युडिकेशन. हा ऑल द रिक्वायरमेंट ऑफ द फॉर्म मस्ट बी कम्प्लाइड विथ. ओके, द फॉर्मल एक्सप्रेशन कसं पाहिजे सांगा, जाणीवपूर्वक दिलेलं आहे अँड गिवन इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय द लॉ. हा लॉ न प्रोव्हाइड केलेल्या पद्धतीनं फॉर्मली एक्सप्रेस केलेलं असेल तरच ती काय सांगा, तर डिग्री आहे, नाहीतर मग ती डिग्री असणार नाहीये तिथं. ओके, हा ती डिग्री आहे किंवा नाहीये हे कसं ठरवायचं आपण, तर त्याला टेस्ट दिलेली आहे काय. तर सी पॉइंट काय सांगा, तर टेस्ट आहे. हा पॉइंट वाटलं लिहा, नाही वाटलं नाही लिहिलं तरी चालेल. वेदर ऑर नॉट हा द ऑर्डर ऑफ द कोर्ट इज द डिग्री, कोर्ट शुड टेक इन टू अकाउंट द प्लीडिंग ऑफ द पार्टी. प्लेंटनं दाखल केलेली असेल आणि प्रोसिडिंग लिडिंग अप टू द पासिंग ऑफ ऑर्डर. प्लेंटनं दाखल केलेली असेल, सूट असेल, फायनल डिटर्मिनेशन असेल तर ती डिग्री आहे, नाहीतर मग ती डिग्री नाहीये तिथं. म्हणून ना मग आपण 2 पार्ट केले काय. काही एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये डिसिजन ऑफ द कोर्ट डिग्री आहे आणि काही एक्झाम्पल ज्याच्यामध्ये डिसिजन ऑफ द कोर्ट डिग्री नाहीये. ओके, त्यामुळे डी पॉइंट बघा, डिसिजन विच आर डिग्रीज. नंबर 1 अबेटमेंट ऑफ द सूटची ऑर्डर केलेली आहे. हा अबेटमेंट म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, एखाद्याला उकसवणं. हा दॅट इज ऑर्डर ऑफ द अबेटमेंट ऑफ द सूट, ती डिग्री आहे. हा नंतर तुमची अपील टाइमबाउंड झालेली आहे म्हणून ती डिसमिस केलेली असेल तरी पण ती डिग्री आहे. नंतर डिसमिसल ऑफ द सूट और अपील फॉर वॉन्ट ऑफ एव्हिडन्स और प्रूफ. पुराव्याअभावी तुमची सूट डिसमिस केलेली असेल तरी ती अपील आहे. एक्झाम्पल फॉर्म म्हणून मी 4-5 मार्क केलेले आहेत. नंतर बघा ऑर्डर होल्डिंग दॅट देर इज नो कॉज ऑफ ऍक्शन. परवाच्या हजर असतील सिलेबसच्या वेळेला लक्षात असेल बघा, तुमच्या दाव्याला काही कारणच नाहीये म्हणून तुमची दावा रद्द केलेला आहे, म्हणजे मग तुमचं राईट फायनली डिटरमाइनच झालं ना तिथं की याच्यात काय पॉइंटच नाही, त्यामुळे हा मॅटर नाहीये चालत तिथं. त्यामुळे ऑर्डर ऑफ होल्डिंग दॅट देर इज नो कॉज ऑफ ऍक्शन. किंवा तुम्ही अनेक रिलीफ मागितलेला, त्यातली एखादी रिलीफ तुम्हाला डिनाय केली, म्हणजे त्या एका रिलीफ पुरतं मर्यादित तरी फायनल डिटर्मिनेशन झालं ना. रिलीफ म्हणजे समजतंय ना रेमेडी. तर तुम्ही डॅमेजेस पण मागितलेला, स्पेसिफिक परफॉर्मन्स पण मागितलेला, मग समजा कोर्टाने तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स रद्द करून टाकला, म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स या पॉइंट पुरती तर डिग्री झाली ना तिथं. मॅटर इन कॉन्ट्रावर्सी मध्ये जे राईट्स आहेत त्यातला एक राईट तर डिटरमाइन झाला की तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळणार नाहीये, म्हणजे सुद्धा डिग्री झाली तिथं. ओके, सो ऑर्डर रिफ्युजिंग वन ऑफ द सेव्हरल रिलीफ ही सुद्धा काय सांगा तर डिग्री
आहे. सो जस्ट टेक आउट सम एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये डिग्री आहे आणि नाव वी आर टेकिंग सम एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये डिग्री नाहीये. हा बघा, डिस्मिसल ऑफ द अपील फॉर डिफॉल्ट. तुम्ही काहीतरी मायनर डिफॉल्ट केल्या म्हणून अपील डिसमिस केलेली आहे. तुम्ही तो डिफॉल्ट दुरुस्त करून परत येऊ शकता ना. मग तिथे काय तुम्हाला कुठला निकाल दिलेला नाहीये. हा नंतर बघा, अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनर टू टेक अकाउंट. ही इंटेरियम ऑर्डर आहे ना, तुम्हाला सांगितलेलं. हिशोबाचा काही विषय असेल तर कमिशनर बसवला तर ती इंटेरियम ऑर्डर असते फक्त. त्यात काय कुठले फायनल राईट डिटरमाइन होत नाहीत. हा तुम्ही टेम्पररी इंजंक्शन मागितलेला किंवा तुम्ही अरेस्ट बिफोर जजमेंट, अटॅचमेंट बिफोर जजमेंट, म्हणजे कुठली पण इंटेरियम रिलीफ मागितलेला. इंटेरियम रिलीफ म्हणजे फायनल डिटर्मिनेशन ऑफ राईट्स अँड ड्युटीज नसतंय ना. त्यामुळे ग्रँटिंग किंवा रिफ्युजिंग टू ग्रँट इंटेरियम रिलीफ ही पण डिग्री नाही आहे तिथं. हा किंवा बघा काय लिहिलंय आहे तर ऑर्डर रिफ्युजिंग टू सेट असाइड द सेल. हा एखाद्या प्रॉपर्टीचं सेल करा म्हणून कोर्टाला अप्लाय केलेला आणि त्यातून माझ्या पैसे मला वसूल करून द्या. मग फक्त सेल सेट असाइड केला म्हणजे पण ती काही डिग्री नसते, कारण याच्यामध्ये फायनल डिटर्मिनेशन ऑफ द राईट्स अँड ड्युटीज होत नाही ना. त्यामुळे मग हे काय नाही सांगा तर डिग्रीज नाहीये. एखादा मुद्दा कॉन्ट्रावर्सीतला फायनली डिटरमाइन झाला की मग ती डिग्री आहे. ह्यामध्ये सगळ्या टेम्पररी ऑर्डर टाईप मध्ये आहेत ना. त्यामुळे इथे फायनल डिटर्मिनेशन ऑफ द राईट्स अँड ड्युटीज होते काय सांगा तर नाही होत. त्यामुळे दीज आर नॉट डिग्रीज अँड द अबव पॉइंट्स आर कन्सिडर्ड टू बी द डिग्रीज. हे वरचे काय तर डिग्रीज आहेत. हा आता एक लास्ट पॉइंट डिग्री मधला घ्यायचं आपल्याला. डिग्रीचे काय बघणार आहे सांगा आपण तर वी आर गोइंग टू डील विथ द टाइप्स ऑफ डिग्री. फार डिटेल जायचं नाही, शॉर्ट नोट येते फक्त. प्रिलिमिनरी डिग्री, फायनल डिग्री आणि पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल डिग्री. हा एवढंच उत्तर सांगून काय करायचं तर मटेरियल थांबवायचं. नॉलेज म्हणून आपण पुढे घेणार आहे, पण तुम्ही एक्सप्लेनेशन काय परीक्षेत देत बसायचं नाही तिथं. कारण एक तर आलं तर शॉर्ट नोट किंवा काय ते सांगा आपल्याला तर डिफरन्स बिटवीन. डिफरन्स बिटवीन लिहिताना पण तिन्ही